स्वाभिमान विकून संसार वाचत नाही। अगं पौलमी बाळा, आमच्यासाठी एवढा मोठा त्याग नको करूस। चुकीच्या मार्गाने जग वाचत नाही। चुकीच्या लग्नाने तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल। थांबवा हे सगळं, मी तयार आहे या लग्नासाठी। पौलमी, तू असं म्हणू शकत नाहीस। हे बघ, हा निर्णय तुला तुला आयुष्यभर जाळेल। पौलमी, हे आयुष्याचं बलिदान आहे बाळा। आमच्यासाठी स्वतःचं आयुष्य होळीवर नको चढवूस बाळा। वा पौलमी वा, तू अगदी योग्य निर्णय घेतलायस। तू तुझ्या आजीची आणि आईची काळजी करू नकोस। या दोघींना मी व्यवस्थित सांभाळीत। व्यंकट, काय समजतो स्वतःला? मी असं होऊ देणार नाही। माझ्या डोळ्यासमोर मी माझ्या लेकीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही। हे बघा तू उनका जोडेन। जा, पटकन तयार हो। नाही नको, फार वेळ लागेल। त्यापेक्षा असं कर, तू मुंडावळ्याच बांध फक्त। गोपिकाबाई, तो अंतरपाठ नीट धरा आणि चला पटापटा मंगलाष्टक म्हणा। शुभ मुहूर्त टळू देऊ नका। थांब थांब थांब। स्वामी, स्त्रीच्या अश्रूंवर उभारलं लग्न हे विधी नसून अधर्म आहे। आणि अशा नराधमाला शिक्षा अटळ आहे। म्हणजे हे स्वप्न होतं। स्वप्नात सुद्धा सगळं काही माझ्या मनाप्रमाणे घडत होतं। ती पौलमी माझ्या समोर उभी होती। राधा आणि गोपिकाबाई अगदी विवश होत्या। माझं लग्न लागणारच होतं। इतक्यात तो बुवा तिथे मध्ये कडमडला। किती वेळा हा माझ्या स्वप्नात देखील येणार आहे। स्वप्नात येतो आणि जणू माझ्या मनाला बेड्याच घालतो। थांबा, असं हा बुवा म्हणतो। अरे पण तुझ्या थांबानीच तर माझा सगळा खेळ बिघडतो। शपथ घेऊन सांगतो बुवा,
तू कितीही माझ्या मार्गात आडवा आलास ना तरी आता शेवटी मला जे करायचंय ना तेच मी करणार. कारण जिथे जाणार व्यंकट तिथे येणार संकट. अगं राधा, काय करतेयस? सासूबाई मला माफ करा. माझ्या निर्णयामुळे तुमच्यावर आज उपासमारीची वेळ आली. लाज वाटते मला माझ्या असहाय्यतेची. अहो, मला माफ करा. मी आपलं कुटुंब अडचणीतून बाहेर काढू शकले नाही. सासूबाई उपाशी आहेत, आपलं लेकरू उपाशी आहे. काय करू मी? आता माफी मागून काय उपयोग होणार आहे? परिस्थिती बदलणार आहे का? अगं नशिबात जे लिहिलंय ना तेच भोगावं लागतंय. एकेकाळी सुखात होतं हे घर आणि आता मात्र घरानं दारिद्र्याचा उंबरठा गाठलाय. स्वामी, तुम्हालाच आमची काळजी. तुम्हीच सांगा मी काय करू. बाळा कागद जपून ठेव आणि जेव्हा जेव्हा तुझ्या मनात काही प्रार्थना असेल तेव्हा तेव्हा या कागदावर लिह. प्रार्थना जर खरी असेल, योग्य असेल तर ती आमच्यापर्यंत पोहोचतेच. आई, आठवतंय ना, स्वामी आजोबांनी मला हा कागद दिला होता. म्हणाले होते जी प्रार्थना करायची असेल ती लिही यावर. हा कागद माझ्यापर्यंत तुझ्या हातून यावा ही स्वामींचीच लीला. माझ्या अर्थतेचा प्रतिसाद त्यांनी आधीच देऊन ठेवला होता. व्यंकटच्या संकटातून सुटका होऊ देत ही प्रार्थना तू आधीच लिहिली आहेस. आणि स्वामी म्हणाले एका वेळी एकच प्रार्थना लिहायची. म्हणून आता माझं मन जे सांगतंय तेच लिहिते. पौलमी, तू दौत घेऊन ये. आई, असं कागदावर लिहून स्वामींपर्यंत पोहोचेल का आपली प्रार्थना? आणि खरंच पूर्ण होईल का ही प्रार्थना? होईल सासूबाई, मला पूर्ण विश्वास आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. स्वामींना भाव महत्वाचा आहे, शब्द नाहीत. आणि सासूबाई, आपल्या हृदयातली आर्तता जर खरी असेल ना तर स्वामी तो आवाज अंतर्यामी ऐकतातच.
रघुनाथा, तू राधाची प्रार्थना ऐकतोयस आणि तूही आमच्याकडे तीच प्रार्थना करतोयस. तू आणि राधा एक जीव झाला होता, हे त्याच लक्षण आहे. शिव शंकर शंभो. स्वामी कुणाच्या ना कुणाच्या रूपाने येतीलच. कुठलं तरी निमित्त नक्की घडवतील. ही संकटाची वेळ आहे, पण त्यांचं करुणामय हृदय आपल्या मदतीसाठी धावून येईलच. श्री स्वामी समर्थ. कधी येणार आहेत स्वामी? आणि प्रत्येक वेळी आशाच करत बसायचं? निराशाच पदरी पडते आपल्या. किती स्वप्न रंगवणार आहोत आपण. आजी, जरा शांत बस. तुला सुगंध येतोय का? कुणीतरी गरम गरम स्वयंपाक बनवल्यासारखा वास येतोय. अगं पण कसं शक्य आहे? आपल्या घरात तर काहीच अन्नसाठा नाहीये आणि आपण तिघी इथेच आहोत. कोण करणार आहे स्वयंपाक? आजी, ही स्वामी आजोबांची लीला आहे. अशक्य ही शक्य करतात. हा सुगंध तर स्वयंपाकघरातून येतोय आपल्या. अगं कसं शक्य आहे? थांबा, मी आलेच. हं? भाकऱ्या, भात, शिरा, डाळ. हे कुठून आलं सगळं? मगाशी तरी सगळी पातेली रिकामी होती. हा सगळा स्वयंपाक. सासूबाई, सासूबाई, काय झालं राधे? अहो हे बघा ना, भात, शिरा, एवढ्या भाकऱ्या, ही इकडे डाळ. हे सगळं कोणी केलं? श्री स्वामी समर्थ. हा स्वामींचा कृपा प्रसादच आहे. जेव्हा जेव्हा आपली आशा तुटते, तेव्हा तेव्हा स्वामी आपल्या कृपेने घरभर प्रकाश पसरवतात. माफ करा स्वामी, मी तुमच्यावर अविश्वास दाखवला. मला क्षमा करा. शिव शंकर शंभो. आमच्यावर विश्वास दर्शवला की आमची कृपा होते. दुःखात इतकी बुडाली होतीस की हार मारून मोकळी झालीस. माघार घ्यायला तयार झालीस. घर सोडून चालली होतीस. कपाळ मोक्ष करून घेतलास. अगं गोपिका खचली तेव्हा तूच धीर दिला होतास ना. मग आता तू का खचलीस? खरंय स्वामी, सासूबाईंना आधार मीच दिला, पण खर तर मी मनातून खचले होते. हो, कसं करणार होते सगळं. त्यातून हे पाऊल उचललं. मी चुकले स्वामी, मी चुकले. क्षमा करा. बसा काय